धाराशिव जिल्ह्यातील 500 पेक्षा जास्त शाळा 2 दिवस बंद आहे। शिक्षकांचा संप असल्याने शाळा बंद आहे। विविध मागण्यांसाठी संस्थाचालक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं आंदोलन आहे। तर अंशतः मान्यता अनुदानाचा पुढचा टप्पा मिळावा या मागणीसाठी शिक्षकांचं आंदोलन आहे। अंशतः मान्यता प्राप्त अनुदानित शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा मिळावा मागणीसाठी जिल्हाभरातील शाळांनी आता आज 2 दिवसाचा बंद पुकारला आहे। संस्थाचालक, शिक्षक आणि कर्मचारी माझ्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, नेमके काय तुमचा बंद आहे? आज या महाराष्ट्रामध्ये मराठी माध्यमाच्या शाळांवर फार मोठं संकट आले। या संकटाचा सामना करण्यासाठी आज 8 जुलै आणि 9 जुलै 2025 रोजी महाराष्ट्रातल्या तमाम सर्व शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत, बंद राहणार आहेत। कारण या महाराष्ट्र सरकारने दिलेल्या शब्दाप्रमाणे कुठलाही शब्द पाळला नाही। 14 ऑक्टोबर 2024 ला ज्या टप्पा अनुदानावरल्या शाळा आहेत त्या शाळांना वाढीव टप्पा दिला, परंतु 4 अधिवेशनं गेली, 1 रुपयाची ही तरतूद केली नाही। 382 माध्यमिक शाळा आणि 50 उच्च माध्यमिक व इतर 25-30 प्राथमिक शाळा अशा आहेत की त्या अंशतः अनुदानावर होत्या। तर यासाठी अनुदान मिळावं, या जिल्ह्यातील सर्व यांना अनुदान मिळावं, या सर्व शाळांना अंशतः 20% टप्पा वाढवावा यांनी फक्त आश्वासन देतात, परंतु प्रत्यक्ष कृती करत नाही। निवडणुकीपूर्वी त्यांनी म्हणले आपण देऊ, आम्ही खुश झाले। मतदार शिक्षकांनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलं, मात्र यांनी घोर निराशा केलेली आहे। जर या 2 दिवसामध्ये जर मागण्या नाही मान्य झाल्या तर कायमस्वरूपी शाळा बंद करू असं आमचं संस्था संघटनेच्या वतीनं ठरलेलं आहे। तर हे होते शिक्षक, ज्यांनी आता सांगितलं की या 2 दिवसाच्या बंदनंतर जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढील काळात पूर्ण शाळा बंद ठेवून आम्ही आंदोलन करू। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।